हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू ज्योतिष लाईफस्टाईल. तर मैत्रिणींनो, हिवाळा आला आहे आणि तुमचे पण केस ड्राय फ्रीझी होत असतीलच ना. तर घरच्या घरी हेअर स्पा स्टेप बाय स्टेप कसा करायचा, तर ते आज आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहात. तर आजच मी म्हणजे हेअर स्पा केल्यावरती केस धुतलेले आहे आणि तो हेअर स्पा मी घरच्या घरी एकदम सिम्पल मेथड, सिम्पल इन्ग्रेडियंट्स घेऊन केलेला आहे आणि त्याच्यामुळे मला वन स्टेपमध्ये रिझल्टसुद्धा मिळाला आहे. तर चला बघूया आपण कसा करायचा हेअर स्पा. तर हा हेअर स्पा आपण करणार आहोत. ह्या फक्त 3 तेलं आहेत माझ्याकडे. त्या तेलांना मिक्स करायचं आहे आणि थोडंसं लूक वॉर्म करायचं आहे आणि त्याच्यानंतर आपल्या केसांवरती अप्लाय करायचे आहेत. पण अप्लाय करायचे ते कशा पद्धतीने करायचे, स्टेप बाय स्टेप, जसं पार्लरमध्ये हेअर क्रीम लावतात, तर कशा पद्धतीने आपण ह्या तेलांचं जे मिक्सचर आपण तयार केलेलं आहे ते आपल्या केसांवरती लावून घेणार आहोत. तर इथे माझ्या हेअर लेंथनुसार मी घेतलेले आहे 2 चमचे कोकोनट ऑइल. ते मी पतंजलीचं घेतलं आहे. त्यानंतर मी 1 चमचा घेतलेला आहे कॅस्टर ऑइल, म्हणजे एरंडेल तेल. तर इथे मी सांगेल की एरंडेल तेल हे जास्त थिक प्रॉपर्टीचं असतं, म्हणून 1च चमचा मी ते घेतलेलं आहे. आणि 1 चमचा मी इथे आल्मंड ऑइल घेतलेलं आहे. तर ह्या सगळ्यांना मिक्स करायचं आहे आणि जे बॉइलिंग वॉटर असतं, म्हणजे उकळलेलं पाणी असतं, ते गॅसवरून उतरवायचं आणि त्याच्यानंतरहून त्याच्यामध्ये आपण मिक्सचर तयार केलेलं आहे तेलांचं ते ठेवायचं. म्हणजे सगळी तेलं एकमेकांमध्ये छानपैकी मिक्स होतील आणि आपल्या केसांना चांगलं मॉइश्चर देतील, चांगली शाईन देतील. तर सर्वात आधी मी केसांचा जो गुंता होता तो काढून घेतला होता, कारण की बऱ्याच वेळा जर आपण गुंता न काढताच तेल लावलं केसांना तर जास्ती हेअरफॉल होऊ शकतो आणि 100% लोकांना हेअरफॉल होतोच. म्हणून मी अशा प्रकारे आधी 2 पार्टिशन करून केसांची गुंता काढून घेतलेली आहे, कारण की ती मोस्ट इम्पॉर्टंट स्टेप आहे आपल्या हेअर स्पामध्ये. तर इथे बघा, मी जाड कंगवा यूज केलेला आहे आणि अशा प्रकारे 2 पार्टिशन करून घेतलेले आहे. माझे केस दाट पण आहेत आणि लॉंग पण आहेत, म्हणून मी 2 पार्टिशन करून घेते आणि मोठ्या दातांचा कंगवा यूज करते. तर एवढे माझे केस गळले होते, पण तेवढे केस गळणे म्हणजे नॉर्मल. तुमचे 100 केस गळत असतील तर ते नॉर्मल असतं, पण त्याच्या दुपटीने गळत असतील तर तुम्ही हेअरफॉलवरती काही ना काही रेमेडीज करायला पाहिजे. तर या ठिकाणी मी दोघी साईडचं पार्टिशन करून घेतलेलं आहे, डिटँगल करून घेतलेलं आहे हेअर्सला. आता त्यानंतर मी स्कॅल्पला आधी तेल लावून घेतलेलं होतं, कारण की आपला जो स्कॅल्प आहे तिथे तेल लावून मसाज करणं खूप गरजेचं असतं, कारण की त्यालाही एक मॉइश्चर हवं असतं आणि त्यानंतरहून ब्लड सर्क्युलेशन पण छान व्हायला हवं. म्हणून इथे मी आधी स्कॅल्पला मॉइश्चराईज करून घेतलेलं होतं, जेणेकरून ब्लड सर्क्युलेशन छान होईल. आणि बिलीव्ह मी, जेव्हा तुम्ही स्कॅल्पला मसाज करतात ना तेल लावून, त्यावेळेस तुम्हाला खूप रिलॅक्सिंग फील होतं, कारण की तेल ऑलरेडी कोमट असतं आणि ते सगळी तेलं आपण मिक्स केलेली असतात. तर त्यामुळे कोमट तेलाने जेव्हा आपण अशा प्रकारे मसाज करतो ना स्कॅल्पला, खरंच खूप भारी वाटतं, त्यावेळेस खूप रिलॅक्सिंग वाटतं. तर एका साईडचं माझं तेल लावून झालं होतं स्कॅल्पला. त्यानंतर मी दुसऱ्या साईडला लावणार होती, जसे की माझे केस खूप थिक प्रॉपर्टीचे आहेत, सो मी दुसऱ्या पार्टिशनमध्ये सुद्धा तेल लावून घेतलेलं आहे या ठिकाणी. तर तेल तुम्ही अशा पद्धतीने लावा, म्हणजे बोटच फक्त तेलामध्ये डीप करून मग तुम्ही सर्क्युलर मोशनमध्ये स्कॅल्पवरती ते राऊंड करून स्कॅल्पला लावून घ्या तेल आणि सगळीकडे लावा पार्टिशन करून झाल्यावरती. आणि डोंट वरी, जास्ती तेल लावल्याने तुम्हाला फायदाच होणार आहे, पण नुकसान काहीही नाही होणार आहे. तर अशा प्रकारे मी दोघी साईडने तेल लावून घेतलेले होते आणि स्कॅल्पला तेल लावून झालेले होते. पण आता आपल्याला जी एंटायर लेंथ आहे आपल्या केसांची, तिथे तेल लावून घ्यायचं आहे.
म्हणजे हेअर स्पाचा अर्थच तो असतो की आपल्या पूर्ण केसांना, स्कॅल्पला चांगलं मॉइश्चरायझर मिळायला पाहिजे. त्याच्यानंतर ब्लड सर्क्युलेशन छान व्हायला पाहिजे. एक रिलॅक्सिंग मसाज त्याला मिळायला पाहिजे. म्हणजे त्यांनीच केस गळणे थोड्याफार प्रमाणात थांबतात. आणि घरी जो हेअर स्पा हा आपण करतोय त्याच्याने लगेचच तुम्हाला रिझल्ट दिसेल असं नाही. यू हॅव टू बी कन्सिस्टंट इन दिस रिच्युअल. हेअर स्पाचा जो हा रिच्युअल आहे त्याच्यामध्ये तुम्हाला थोडी कन्सिस्टन्सी पाहिजे. जर तुमचे केस जास्त डल डॅमेज झालेले आहेत तर तुम्हाला 10 दिवसांनी तरी एकदा हेअर ऑइल स्पा करायला पाहिजे, जो की मी दाखवते आहे. तर हे बघा, या ठिकाणी मी असे छोटे छोटे सेक्शन्स घेतलेले आहेत आणि त्यांना मी अशा प्रकारे तेल लावून घेणार आहे. तर छोटे छोटे सेक्शन मी यासाठी घेतले कारण की तुमच्या प्रत्येक केसाला तेल लागलं पाहिजे आणि त्यांचीसुद्धा एका प्रकारची एक्सरसाइज ही झाली पाहिजे. कारण की एक्सरसाइज नाही झाली तर ब्लड सर्क्युलेशन होणार नाही. आपल्या केसांनासुद्धा एक्सरसाइज खूप गरजेची आहे. म्हणून मी अशा प्रकारे सेक्शन्स घेऊन त्यांना तेल लावून घेतलं होतं. आणि एंटायर लेंथलासुद्धा आपले जे स्प्लिट एंड्स असतात ते सुद्धा क्युअर व्हायला हेअर स्पाने मदत होते. म्हणून एंडपर्यंत, केसांच्या एंडपर्यंत आपल्याला तेल लावायचे आहे. आणि त्यानंतर तुमचा केस गळणारच नाही. अशा पद्धतीने ओढायचंसुद्धा आहे, त्यामुळे केस तुटत नाही. कारण की मी एकदा पार्लरमधला महागडा हेअर स्पा करून पाहिलेला आहे आणि त्याचा रिझल्ट फक्त 1 ते 2 दिवस राहतो. त्याच्यानंतर ग्रे हेअर्स व्हायलासुद्धा सुरुवात होते. कारण की पार्लरमध्ये ज्या क्रीम्स यूज करतात त्याच्यामध्ये केमिकल्स असतात आणि महागडा तर तो असतोच. जर तुमची लेंथ जास्ती असेल तर तो अजून कॉस्टली होतो. सो पार्लरमध्ये हेअर स्पा करण्यापेक्षा तुम्ही अशा प्रकारे घरीच हेअर स्पा करून बघा. तुम्हाला रिझल्ट फर्स्ट टाईमपासूनच दिसायला सुरुवात होईल. कारण की ह्या हेअर स्पामुळे माझे केस मऊ झाले होते. कारण माझेसुद्धा केस खूप ड्राय होतात हिवाळ्यामध्ये. तर त्यामुळे मी हा हेअर स्पा केल्यावरती माझे केस चांगले मऊ झाले होते, शायनियर झाले होते, सॉफ्ट पण झाले होते आणि बाउन्सी पण झाले होते. तर तुम्ही पण हा हेअर स्पा नक्की करून बघा. जशी मेथड मी सांगितलेली आहे, ज्या ज्या स्टेप्स मी याच्यामध्ये फॉलो केलेल्या आहेत तशा स्टेप्स तुम्ही पण फॉलो करून बघा. तर एका सेक्शनला म्हणजे एक पार्ट जो आहे केसांचा, इकडे माझं तेल लावून झालेलं आहे आणि त्यानंतर मी पुन्हा कोंब करून घेणार आहे आणि सगळे केस असे एकत्र करून घेणार आहे. म्हणजे जे तेल आहे ते सर्व केसांना लागेल. आपल्या एंटायर लेंथवरती आपण तेलाचं जे हे मिक्सचर आहे त्याचं ॲप्लिकेशन आता करून घेतलेलं आहे. आता मी सेकंड पार्टवरती करते आहे. तर इकडे पण मी थोडे थोडे सेक्शन्स घेऊन तेल लावून घेणार आहे. म्हणजे सगळ्या केसांना एक चांगल्या प्रकारचं मॉइश्चरायझर मिळेल. तुम्ही याच्यामध्ये ॲलोवेरा जेल पण घेऊ शकता. पण मला ॲलोवेरा जेल पॉसिबल नव्हतं कारण की मी रात्रीच्या वेळेस हे केलेलं आहे. कारण नेक्स्ट डे मला शॅम्पू करायचं होतं. तर ॲलोवेरा जेल तुम्ही तेव्हाच घ्या जेव्हा तुम्हाला लगेच 1-1.5 तासाने केस धुवायचे असतील. तर त्यावेळेस तुम्ही ॲलोवेरा जेल ॲड करून एक थिक प्रकारची क्रीम बनवून ती केसांवरती अप्लाय करू शकता. त्याच्याने पण केस खूप मऊ होतात. तर मी तो व्हिडिओ पण लवकरच तुमच्यासाठी घेऊन येणार आहे की हेअर स्पा विथ ॲलोवेरा जेलचा. पण त्याच्या आधी प्रायमरी गोष्टी ज्या आपल्या घरातच आहेत त्या यूज करून आपण हेअर स्पा घरच्या घरी कसा करू शकतो आणि तो पण केमिकल फ्री, ते मला तुमच्याशी शेअर करायचं होतं. म्हणून आज मी ह्या हेअर स्पाची जी पद्धत आहे ती तुमच्यापर्यंत घेऊन आलेली आहे. तर इकडे पण मी सेक्शन्स करून घेतलेले आहेत आणि एंटायर लेंथवरती तेल लावून घेतलेलं आहे. आणि मी पूर्ण रात्रभर म्हणजे ओव्हरनाईट हे तेल ठेवणार होती कारण की खूप छान पद्धतीने ते मुरतं आपल्या केसांमध्ये आणि ड्रायनेस कमी करतं केसांची. जर तुम्हाला ड्रायनेस असेल, डल असतील हेअर्स, त्याच्यानंतर डॅन्ड्रफ असेल केसांमध्ये, तरीसुद्धा हेअर स्पा वर्क करू शकतो. मग तुमच्या केसांचे जे जे प्रॉब्लेम्स आहेत ते सॉल्व्ह व्हायला मदत होते. पण ऑब्व्हियसली त्याच्यासाठी तुम्हाला वॉटर इनटेक चांगला पाहिजे. त्याच्यानंतर डाएटमध्ये काहीतरी अशा गोष्टी पाहिजेत ज्या
केसांना वाढ व्हायला मदत होईल. म्हणजे तुम्हाला प्रोटीनयुक्त आहार घ्यायला पाहिजे. ओमेगा 3 ला जो आहार आहे तो घ्यायला पाहिजे, ज्याच्यामध्ये नट्स येतात, सीड्स येतात. असा आहारसुद्धा तुम्ही घ्यायला पाहिजे. आता हेअर स्पा तर आपण बाहेरून करू शकतो केसांना, पण आतून पण आपल्या शरीरामध्ये ते सर्व डाएटरी ज्या गोष्टी आहेत त्या पाहिजेत. तर हे बघा, हेवी ऑइलिंग करून आता माझी झालेली आहे. त्यानंतर मी नेक्स्ट डे केस बांधून घेतले होते आणि नेक्स्ट डे मी गरम पाण्यामध्ये एक टॉवेल डिप करून ठेवला होता केसांना लावून. आणि असे मी 2 वेळा केले, म्हणजे केसांना छानपैकी जी वाफ देणे म्हणतात, तर ती छान गरम वाफ अशी केसांना बसली होती. आणि त्यानंतर मी हर्बल शॅम्पू म्हणजे सेसाचा शॅम्पू यूज केला होता. तर हर्बल शॅम्पूने मी हेअर वॉश केला होता. तर तुम्ही बघू शकता इथे थोडी ड्रायनेस केसांमध्ये आहे, पण केस खूप शायनी झाले होते, मऊ पण झाले होते. तर आपण आपला जो हा हेअर स्पा आहे तो घरचा आहे, घरी केलेला आहे. सो पार्लरसारखा रिझल्ट इथे नाही दिसणार, कारण आपण याच्यामध्ये कुठलेही केमिकल्स यूज केलेले नाही आहेत. पण आपल्याकडे अशा गोष्टी आहेत नॅचरली की ज्या आपण आपल्या केसांसाठी करू शकतो. हेअरफॉल थांबवू शकतो, हेअर रिग्रोथ प्रमोट करू शकतो. तर इथे तुम्ही बघू शकत असाल की किती छान रिझल्ट या हेअर स्पाचा माझ्या केसांना मिळालेला आहे. लिटरली माझे केस खूप मऊ झाले होते, मॅनेजेबलसुद्धा झाले होते आणि शायनियर बाउन्सियर पण झाले होते. तर तुम्ही पण हा हेअर स्पा नक्की करून बघा आणि रिझल्ट कसा आला ते कमेंट करायला विसरू नका. तर असा मॅजिकल रिझल्ट हवा असेल तर घरीच हेअर ऑइल स्पा नक्की करा आणि कमेंटमध्ये मला रिझल्ट कसा मिळाला ते सांगायला विसरू नका. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर अँड बाय बाय.